प्रशासनाच्या सुप्रिटेंडेंट मॅडम यांच्याकडून फोन आला की अनुष्का आजारी आहे आणि अनुष्काला लातूर या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिला पुढील उपचारासाठी आम्ही घेऊन जाणार आहोत आणि तुम्ही सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी या। त्यानंतर किरण पाटोळे आणि त्यांच्या अनुष्काच्या आई या ठिकाणी लातूर या ठिकाणी आल्या। लातूर या ठिकाणी आल्यानंतर त्या सुप्रिटेंडेंट मॅडमला कॉल केला की आम्हाला अनुष्काला भेटायचं आहे आणि अनुष्का कुण्या ठिकाणी आहे। त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की अनुष्कावरती उपचार सुरू आहेत असं म्हणून त्यांनी फोन कट केला। त्यानंतर लागलीच परत फोन केला। त्यानंतर त्या सुप्रिटेंडेंट मॅडमने आणखीन सांगितलं की अनुष्कावरती उपचार सुरू आहेत आणि या ठिकाणी टाळाटाळ करायचा प्रयत्न केला। माझा या ठिकाणी सरळ आणि साधा एक असा प्रश्न आहे की ज्या ठिकाणी अनुष्का वास्तव्य करत होती त्या ठिकाणी किमान 25 विद्यार्थिनी या अनुष्काच्या सोबत होत्या आणि एक सुप्रिटेंडेंट मॅडम आणि आणखीन एक मॅडम असं या विद्यार्थ्यांवरती वाच ठेवण्यासाठी 2 त्या ठिकाणी कर्मचारी नियुक्त केलेले होते। आणि अशा अवस्थेमध्ये आज या ठिकाणी शाळा प्रशासन काय सांगतंय की सकाळी 8 वाजता या ठिकाणी आम्हाला अनुष्का टॉवेलनं गळफास घेऊन आत्महत्या केलेलं आढळलं।